नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप हार्दिक स्वागत आहे. बघा, पौर्णिमा तिथी जवळ आली आहे आणि अधिक मासातील ही पौर्णिमा तिथी आहे. प्रत्येक महिन्यात पौर्णिमा तिथी येत असते, परंतु या अधिक महिन्यात येत असणाऱ्या पौर्णिमेला खास करून विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात आपण पौर्णिमेला आपल्या कुलदेवीचा कुलाचार कुलधर्म करत नाही, परंतु माता लक्ष्मीच्या कुलदेवीच्या आपण काही प्रभावी सेवा ह्या प्रत्येक पौर्णिमेला करत असतो. परंतु या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आवर्जून आपल्याला माता लक्ष्मीच्या सेवा करायच्या आहेच. त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवीचा कुलाचार कुलधर्म देखील करायचा आहे आणि कुलदेवीच्या काही प्रभावी सेवा आहेत, ह्या सेवा देखील करायच्या आहेत. आता आपल्या सर्वांना माहिती आहेच की या दिवशी आपण काय काय केलं पाहिजे, देवीच्या सेवा कोणत्या आहेत, कुलाचार कसा करायचा आहे. परंतु बरेच नवीन आपले सबस्क्रायबर असतात की त्यांना अजून ह्या गोष्टी माहिती नाही, किंवा बऱ्याच जणांना कामाच्या नादात किंवा कामाचा व्याप असल्यामुळे ह्या गोष्टी त्या विसरतात. त्यामुळे आपण ह्या व्हिडिओमध्ये ही संपूर्ण माहिती पाहणार आहोत, जेणेकरून या दिवशीचा लाभ, ही संधी आपण सर्वजण घेऊ शकतो. ही संधी आपल्याला चुकवायची नाही, कारण अधिक महिना हा 3 वर्षांनी येत असतो आणि 3 वर्षातनं येणाऱ्या या अधिक महिन्यातील या पौर्णिमा तिथीला देखील दुर्मिळ योग तयार होत असल्यामुळे आपण ह्या सेवा आवर्जून करायच्या आहेच आणि अधिकाधिक पुण्य आपल्याला या सेवेचं मिळवायचं आहे. आता सेवा कोणत्या करायच्या? अगदी छोट्या छोट्या सेवा आहेत, थोडासा वेळ काढावा लागेल तेव्हाच ह्या सेवा आपण करू शकतो, कारण घरात कामे देखील असतात, मुलं असतात, बाकीच्या गोष्टी असतात आणि हे सर्व करून ह्या गोष्टी करायच्या म्हणजे थोडा अधिक वेळ आपल्याला द्यावा लागतो. त्यासाठी या दिवशी थोडंसं लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठला तर खूपच छान. उठल्यानंतर सर्वात अगोदर अंघोळीच्या पाण्यात आपल्याला थोडंसं गंगाजल, थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे. गंगाजल नसेल तर गोमतीर पाणी टाका किंवा पंचगव्य टाका आणि याने आंघोळ करायची आहे. त्यानंतर सर्वात अगोदर या दिवशी उंबरट्यावर हळदीचं लेपन न विसरता करायचं आहे. हळदीचं लेपन आपण सर्वजण करत असतोच, परंतु गुरुवाराला केलं, शुक्रवारी केलं, एकादशीला केलं, पौर्णिमेला केलं, मग आपल्याला येतो कंटाळा. बघा, असं करू नका. पौर्णिमा तिथी खास करून माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि माता लक्ष्मीला हळद अतिशय प्रिय आहे. ज्या ठिकाणी हळदीचा वास असतो त्या ठिकाणी माता लक्ष्मी आकर्षित होत असते आणि त्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णू देखील येत असतात. जिथे माता लक्ष्मी असते त्या ठिकाणी श्रीहरी भगवान विष्णू असतात आणि जिथे श्रीहरी भगवान विष्णू असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी असते म्हणजे असतेच. यासाठी हळदीचं लेपन आवर्जून करा. मुख्य दरवाजा सुशोभित करा. दोन्ही बाजूला शक्य झाल्यास 2 दिवे पणत्या लावा किंवा एका साईडला तरी आपल्याला दिवा लावायचा आहे. शक्य झाल्यास शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. तूप नसेल तर तेलाचा लावा. त्यामध्ये चिमूटभर हळद, 1 लवंग टाका, 1 कापराची वडी टाका आणि आपल्याला उंबरट्याची आणि ह्या दिव्याची देखील हळदी कुंकू अक्षता धूप दीप ओवाळून पूजा करायची आहे. त्यानंतर शक्य झाल्यास आंब्याच्या पानांचं तोरण लावा. आता यानंतर या दिवशी आपलं घर आपल्याला पाण्यामध्ये थोडंसं गोमतीर, कापराची वडी, थोडंसं लिंबाचा रस, चिमूटभर हळद आणि गोमूत्र टाकून आपलं सर्व घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. ज्या वेळेस आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा, अलक्ष्मी आपण बाहेर काढतो, त्याच वेळेत माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते. त्यानंतर छान अशी सुंदर देवपूजा करून घ्यायची आहे. छान देवपूजा करा, फुलं अर्पण करा. या दिवशी पौर्णिमा तिथी आहे बघा आणि अधिक महिना आहे. अधिक महिना श्रीहरी भगवान विष्णू यांना समर्पित असल्यामुळे आपल्या देवघरात जर का भगवान श्रीहरी विष्णू यांची मूर्ती असेल तर आवर्जून मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे, किंवा पुरुष सूक्तम तुम्ही 16 वेळा पठण करून तुम्ही अभिषेक करू शकतात. आपल्या देवघरात बाळकृष्णाची मूर्ती देखील असते, तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर देखील अभिषेक करू शकतात. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीच्या मूर्तीवर देखील अभिषेक करायचा आहे. तुम्ही पंचामृताने किंवा स्वच्छ पाण्याने अभिषेक केला तरी चालेल. कमलात्मक मंत्र म्हणा, श्रीसूक्तम पठण करा किंवा माता लक्ष्मीचा कुठलाही बीजमंत्र म्हणा आणि तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवीच्या मूर्तीवर देखील तुम्हाला अभिषेक करायचा आहे. यानंतर बघा, देवपूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरातील कामं करून ज्यावेळेस आपल्याकडे टायमिंग असेल त्यावेळेस आपल्याला ह्या बाकीच्या सेवा करायच्या आहे. संपूर्ण अधिक मासात आपण दुर्गा सप्तशतीचं पाठ करत असालच. जर का करत नसाल तर या दिवशी आवर्जून दुर्गा सप्तशतीचा तुम्हाला 1 पाठ 1 पारायण करायचं आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला
सत्यनारायण पूजा देखील करायची आहे. आता बरेच जणांनी संपूर्ण अधिक महिना सत्यनारायण पूजा केली असेल, काहींनी 11 दिवस 21 दिवस केली असेल, काहींनी फक्त शुक्रवार गुरुवार एकादशी पौर्णिमा या तिथीला केली असेल. पण आपण आवर्जून या संपूर्ण अधिक महिन्यात सत्यनारायण पूजा तुम्ही जर का केली नसेल तर ह्या पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून सत्यनारायण पूजा करायची आहे. आता सत्यनारायण कधी करावं, कारण पौर्णिमा तिथी 2 दिवस आलेली आहे. एक 30 मेला आणि 31 मेला 2 दिवस पौर्णिमा तिथी आलेली आहे. पौर्णिमा तिथी 30 तारखेला चालू होत आहे आणि 31 तारखेला संपत आहे. त्यामुळे आपल्याला सत्यनारायण पूजा करायची असेल तर आपण ती पौर्णिमा तिथी चालू असताना प्रदोष काळामध्ये करत असतो. त्यामुळे आपण पौर्णिमेचं सत्यनारायण हे 30 तारखेला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करू शकतात. ज्यांना 30 तारखेला करणं शक्य नाही त्यांनी 31 तारखेला सकाळी केलं तरी चालेल किंवा तुम्ही दुपारनंतर 4 नंतर केलं तरी चालणार आहे. कारण संपूर्ण दिवसभर उदय तिथीनुसार सूर्याने पाहिलेली पौर्णिमा असल्यामुळे उदय तिथीनुसार 31 तारखेला पौर्णिमा तिथी ही ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही सत्यनारायण 30 तारखेला पण करू शकतात आणि 31 तारखेला देखील करू शकतात. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला आवडणाऱ्या सेवा करायच्या आहे, ज्याने आपल्या आर्थिक अडचणी, पैशाच्या अडचणी, कर्जाच्या अडचणी सुटणार आहे. आपण जे कष्ट करतो त्या कष्टाला नशिबाची साथ मिळणार आहे आणि अतिशय प्रभावी अशा ह्या उच्च कोटीच्या सेवा आहे. त्यात म्हणजे कुंकुमार्चन सेवा. तुमच्याकडे जर का श्रीयंत्र असेल तर तुम्हाला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन सेवा करायची आहे. ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाही त्यांनी आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी श्रीयंत्राची खरेदी करून आणा किंवा तुम्ही आत्ता श्रीयंत्राची खरेदी केली तरी चालेल आणि पौर्णिमेच्या दिवशी त्याची स्थापना तुम्ही घरात करून त्यावर कुंकुमार्चन सेवा केली तरी चालेल. ज्यांना आर्थिक अडचणी असेल, पैसा टिकत नसेल, पैसा वायपट खर्च होतो किंवा जेवढा इन्कम येतो त्याच्यापेक्षा जास्त पटीने पैसा बाहेर जातो, अशा समस्या असतील तर तुम्ही आवर्जून या अधिक मासामध्ये श्रीयंत्र खरेदी करून तुम्ही त्यावर सेवा करायला चालू करा. तुम्हाला श्रीयंत्रावर सेवा करताना तुम्हाला कुलदेवीचा मंत्र म्हणायचा आहे. तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाण्विचे हा नवार्णव मंत्र म्हणू शकतात किंवा तुम्ही माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र म्हणू शकतात किंवा बीज मंत्र म्हणू शकतात किंवा तुम्ही श्री सुक्तमचं पठण करत देखील कुंकुमार्चन सेवाही करू शकतात. अतिशय प्रभावी, अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे या दिवशी आपण ही सेवा आवर्जून न विसरता करायची आहे. तुम्ही मंत्र 108 वेळा तुम्हाला म्हणायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे कुलदेवीची मूर्ती असेल, तुम्ही कुलदेवीच्या मूर्तीवर देखील कुंकुमार्चन सेवा करू शकतात. तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर माता लक्ष्मीची मूर्ती असेल त्याच्यावर देखील तुम्ही कुंकुमार्चन सेवाही करू शकतात. आता बघा, ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाही किंवा कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती किंवा टाक नाही किंवा तुमचे देव तुमच्या सासूबाईंकडे आहेत, तुम्ही बाहेर राहत असताल तर तुम्ही लक्ष्मी स्वरूप किंवा श्रीयंत्र स्वरूप किंवा कुलदेवी स्वरूप एक सुपारी तुम्ही मांडायची आहे आणि त्या सुपारीवर तुम्ही कुंकुमार्चन सेवा करायची आहे. आता या सेवा करण्याच्या अगोदर आपल्याला देवघरात धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ह्या सेवा करायला सुरुवात करायची आहे. तुम्हाला या दिवशी हातात काचेच्या बांगड्या घाला, साडी घाला, कपाळाला हळदी कुंकू लावा, धूप दीप प्रज्वलित करा. त्यानंतर सेवेला सुरुवात करायची आहे. त्यानंतर कुंचन सेवा. आता कुंचन सेवा तुम्ही करत असाल तर या दिवशी आवर्जून पौर्णिमा तिथी असल्यामुळे तुम्हाला कुंकुमार्चन सेवा करायची आहे. ही सेवा तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर करू शकतात किंवा तुम्ही तिन्ही सांजच्या टायमाला देखील करू शकतात. आता कुंचन सेवा कशी करायची, जर का या विषयीचा व्हिडिओ पाहायचा असेल तुम्हाला तर सगळ्यात व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक व्हिडिओ दिसेल. तुम्हाला कुंचन सेवा कशी करायची याचं तुम्हाला स्क्रीनवर टायटल दिसेल, त्याला तुम्ही क्लिक करा आणि तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहू शकतात आणि तशी तुम्ही कुंचन सेवाही करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, त्या लिंकला तुम्ही क्लिक करून देखील कुंचन सेवा कशी करायची याविषयीची तुम्ही माहिती पाहू शकतात. अति उच्च कोटीची लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा आहे. यामुळे लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग आपल्याला कळतात. लक्ष्मी ही स्थिर स्वरूपात आपल्या घरात वास करते. अतिशय म्हणजे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे. याने अनेक जणांचे प्रश्न मार्गी लागलेले आहेत. फक्त सेवा करताना ती पूर्ण शुद्ध मनाने करा
आणि पूर्ण विश्वास ठेवून आपल्याला करायची आहे. त्याचप्रमाणे या संपूर्ण अधिक महिन्यात दीपदानाला अतिशय महत्त्व आहे. आपण अजूनही जर का दीपदान केलं नसेल तर पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून आपल्याला दीपदान करायचं आहे. हे दीपदान तुम्ही तुमच्या देवघरासमोर करू शकतात, तुळशीसमोर करू शकतात, कुलदेवीच्या मंदिरात जाऊन देखील करू शकतात, नदी काठावर नदीवर तुम्ही हे दीपदान करू शकतात. आता दीपदान कसं करायचं याविषयीचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. तुम्ही चॅनेलला व्हिजिट करून तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकतात. तुम्ही या दिवशी कणकेचे दिवे बनवून किंवा पुरणाचे दिवे बनवून याचं देखील तुम्ही दीपदान करू शकतात. दीपदान करताना तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा वापर करू शकतात. त्याचप्रमाणे या दिवशी आवर्जून आपण आपल्या कुलदेवीचा कुलाचार कुलधर्म करायचा आहे. म्हणजेच काय तर आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. जसं अधिक महिन्यात आपण आपल्या आईची ओटी भरतो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. मग ही ओटी तुम्ही तुमच्या देवघरातील देवीला देखील भरू शकतात. ओटी आता भरण्यासाठी तुम्हाला जर का तुमच्या मूळ कुलस्वामीच्या किंवा कुलदेवीच्या स्थानावर जाणं शक्य असेल तर तिथे जाऊन तुम्ही ओटी भरायची आहे. किंवा तुमच्या घराजवळ एखादे देवीचं मंदिर असेल, माता लक्ष्मीचं असेल तर तिथे जाऊन जरी ओटी भरली तरी चालेल. किंवा तुम्ही घरच्या घरी ओटी भरू शकतात. आता कुलदेवीची ओटी कशी भरावी याविषयीचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पहा आणि त्या पद्धतीने तुम्हाला ओटी भरायची आहे. ओटी भरण्यासाठी आपल्याला सुती रेशमी साडीचा वापर करायचा आहे. कारण यामुळे देवीचे तत्व सात्विक लहरी ह्या आपल्यापर्यंत पोहोचत असतात. ओटी भरण्यासाठी आपल्याला आपल्या पैशाने आणलेल्या साडीचाच वापर करायचा आहे. पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे, 1 पावशर तांदूळ घ्यायचे आहे, खारीक, खोबरं, बदाम, सुपारी या हळकुंड ह्या वस्तू घ्यायच्या आहे, काचेच्या हिरव्या बांगड्या, त्याचप्रमाणे मंगळसूत्र, हळदी कुंकू, दक्षिणा 11, 21 रुपये आणि 1 तांबूल म्हणजेच पानाचा विडा या वस्तू घेऊन ओटी भरायची आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला शक्य झाल्यास एखाद्या सुवासीन महिलेला घरी बोलावून आपल्याला तिची ओटी भरायची आहे, तिचा मान सन्मान करायचा आहे. शक्य झाल्यास पौर्णिमेला तुम्ही त्या सुवासिनीला जेवायला देखील घरी बोलावू शकतात आणि तिला तुम्ही सौभाग्य अलंकाराच्या वस्तू, एखादी भेटवस्तू देऊन तिचा तुम्ही मान सन्मान करू शकतात. अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे. या गोष्टी या दिवशी आवर्जून करायच्या आहेत. बघा, हा संपूर्ण अधिक महिना भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू यांच्या देखील काही प्रभावी सेवा करायच्या आहेत. तुम्ही या दिवशी विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण करू शकतात. ज्यांना पठण करणं शक्य नाही त्यांनी ते यूट्यूबला लावून द्या आणि ते श्रवण तुम्हाला करायचं आहे. शक्य झाल्यास तुम्हाला 16 वेळा पुरुष सुक्ताचं पठण करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं देखील पठण करायचं आहे. तुम्ही 1 वेळा, 3 वेळा किंवा 21 वेळा हे पठण करू शकतात. कारण अधिक मास आहे आणि या अधिक मासातील ही पौर्णिमा तिथी आहे आणि पौर्णिमा तिथी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. त्याचप्रमाणे या दिवशी तुळशी समोर तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. शक्य झाल्यास या दिवशी माता लक्ष्मी समोर तुम्हाला लाल जास्वंदाचं फूल देखील तुम्हाला अर्पण करायचं आहे. तर या छोट्या छोट्या ज्या काही सेवा आहेत या सेवा या दिवशी आपल्याला आवर्जून करायच्या आहे. तुम्हाला जर का तुमच्या देवघरासाठी नवीन काही खरेदी करायच्या असतील वस्तू तर त्या देखील तुम्ही या दिवशी आवर्जून खरेदी करू शकतात. तुमच्याकडे जर का पिवळ्या किंवा पांढऱ्या कवड्या असतील तर त्या देखील तुम्ही या दिवशी पूजेमध्ये ठेवू शकतात.